नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बरेच जणांनी आता कसं असतंय, बोर घ्यावं वाटतंय, कोणाला विहीर खांदावं लागतं वाटते या, कारण पाण्याचं अभावी त्याचं म्हणजे प्रत्येकाला असतं वाटतंय शेतकऱ्याला की आपलं उलचं पाणी असावं स्वतःचं काही ना काही. तर बरेच जण म्हणतात बोर घ्यावा आणि बरेच जण म्हणतात विहीर घ्यावा. तर काय घ्यावं नेमकं बघा आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खाली कमेंट पण करा तुम्हाला हा व्हिडिओ शेवटी कसा वाटला ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर बघा आता ही आपली विहीर आहे, बघू शकता ही. तर ह्या विहिरीला बघा 3 वर्ष होऊन गेले आणि सांगायचा मुद्दा म्हणजे ह्याला बघा 10-12 कडे बसलेत PCC ही सगळं करण्यासाठी, बघू शकता. आणि आता सध्या स्थितीला पाणी थोडं थोडंच येत आहे आणि ही बोरं चालू आहेत बघा 2 अशा प्रकारे. आणि तिकडं सगळं असं सिस्टिमेट केलं. तर आपण सांगणार आहे की विहीर परवडते का बोर. तर बघू शकता आता ते आपलं बोरचं पाणी आहे आणि विहिरीचं पाणी आहे. तर बोरचं सांगतो अधिकार. तर तिथं पण आपलं तेव्हा तिकडे एक बोर आहे, ती बोर आता सध्या स्थितीला चालू आहे ह्या विहिरीमध्ये. आणि ही 2 बोरचं पाणी आहे. तर ओली चलते आता चालू केले त्याच्यामुळं आणि चालले थोडी. तर बघा आता विहीर जर खोदली तुम्हाला सांगतो तर विहिरीला लागतील जवळजवळ 5-7 लाख रुपये लागतील. आणि सरकारचं पण आता 5 लाख येतात. आणि विहीर तितक्या ह्याच्यामध्ये होती आहे, परंतु थोडा वरून अजून खर्च असते. आपलं मोटर असेल, वायर असेल, कुठं लाईट असेल, मग का असं 12 भानगडी असते. तर त्याच्यामुळं 6 लाखाच्या वरती आपलं बजेट जातं आहे 50 फुटाच्या विहिरीला. तर 20 फूट रुंद आहे आमची विहीर आणि 50 फूट खोल आहे. तर 6-6.5 लाख रुपये आमचे पण गेले सगळं नवं. मोटर वायर असेल, पाईपलाईन असेल थोडीफार. तर अशा प्रकारे तर 6-7 लाख रुपये जातात. पण काय होतं आहे विहिरी जर खोदली तर बघू शकता आपलं सीझनला एकदम असं व्यवस्थितपणे सगळं रान भिजू शकते. तुमची रबी निघू शकते. मग रबी जर निघली तर मग काय इथून पुढे बघा अशी रानं असतात. मग आता नांगरायचं असतं, हे करायचं असतं. तर त्यासाठी रबी निघली तरी खूप झालं. आणि बोरचं कसं आहे, बोरला पाणी लागलं तर ठीक, नाहीतर आपली लाख रुपये तर मोकळी जाते त्या बोरला. तर मग बोरला पाणी लागलं तर काही वाटत नाही. ते पण पाणी उन्हाळाभर चाललं तर काही वाटत नाही. आणि सीझनभर बी फुल चाललं तरी पण काही वाटत नाही. परंतु लागाय पाहिजे पाणी, आणि तसं होत नाही मित्रांनो. बरेच जणांचे बोर हे फेल जातात. मग त्याच्यामुळं विहीर जर खोदली तुम्ही तर विहिरीला कमीत कमी तुमचं नाही म्हणलं तरी तुमची एक रबी तर निघू शकते. मग रबी जर निघाली तरी खूप होते, पण विहिरीला पैसे जास्त लागतात. बोरच्या तुलनेमध्ये 3 पट पैसे लागतात. तर बोरचं पाणी बाहेर काढायचं म्हणलं तर 2.5 लाखाच्या पुढे लागतात आम्हाला. आणि विहिरीला म्हणलं तर 6-6.5 लाख, म्हणजे 3 पट पैसे विहिरीला लागतात बोरपेक्षा. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय घ्यावं वाटतंय ते तुम्ही आपल्याला नक्कीच कमेंट करा. म्हणजे तुम्हाला पण आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कळेल की तुम्हाला काय समजेल. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.